आज आपण काळ्या उडदापासून मस्त असा महाराष्ट्रीयन पदार्थ बनवणार आहोत, ज्याचं नाव आहे डांगर. आणि हे भाकरी बरोबर खायला खूप टेस्टी लागतं. नमस्कार, मी अनुष्का, अनुज किचन डायरी 23 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला इथे एक छोटी वाटी काळे उडीद लागणार आहेत. हा पदार्थ मात्र अख्ख्या उडदापासून बनवला जातो. याच्या डाळीपासून बनवलेला हा जो डांगर पदार्थ आहे तो अजिबात चांगला लागत नाही. याला हे सालीचेच उडीद लागतात, त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते. आता हे उडीद आपल्याला छान असे चटचट आवाज येईपर्यंत आणि खमंग याचा वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. उडीद काळे असल्यामुळे ते भाजलेत की नाही हे आपल्याला समजत नाही, पण थोड्या वेळानंतर याचा चटचट आवाज यायला चालू होतो आणि याचा खमंग असा घरभर वास सुटतो. जसे आपण उडदाचे पापड भाजतो त्यावेळी जसा वास येतो, तसाच या उडदाचा सुद्धा भाजल्यानंतर वास येतो. आता भाजलेले हे उडीद आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचे आणि याला गार करून मग आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. पूर्वी तर घरोघरी जाती असायची आणि त्या जात्यावरती हे उडीद दळून त्याचं हे पीठ बनवून ठेवलं जायचं. आता हे उडीद मी प्लेटमध्ये काढून गार करायला ठेवलेले आहेत. तोपर्यंत आता इथे आपण कांदा कट करून घेऊया. इथे मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे. आता त्याला असं बारीक कट करून घेऊया. या डांगरामध्ये हा कांदा कच्चाच घातला जातो आणि त्याची टेस्ट सुद्धा खूप भारी येते. हे पीठ पूर्वी बनवलं जायचं आणि शेताला जाताना हे पीठ घेऊन जाऊन कच्चा कांदा त्याच्यामध्ये मिक्स करून लाल तिखट, मीठ वगैरे घातलं जायचं आणि भाकरी बरोबर हे डांगर खाल्लं जायचं. आता इथे कांदा कोथिंबीर मी कट करून घेतली. उडीद सुद्धा आपले गार झालेले आहेत. आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि आपण याला बारीक करून घेऊया. आता ही बारीक करून घेतलेलं पीठ जे आहे ते आपण चाळून घेणार आहोत आणि त्याच्यावरती जे शिल्लक राहिलेलं अजून आपली थोडीशी डाळ असेल ना, तर ती पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि तिला पुन्हा आपण बारीक करून घ्यायचं. तर आता इथे मी हे बारीक करून घेतलं, याला चाळून घ्यायचं. रवाळ असं याला आपण बारीक करून घ्यायचंय, कारण जे खाली पीठ चाळणीच्या राहतं ना, ते अगदी रवाळ असं झालं पाहिजे. इथे तुम्ही बघू शकताय मी याला रवाळ असं बारीक करून घेतलेलं आहे. राहिलेलं जे वरती चाळणीवरती शिल्लक होतं त्याला सुद्धा मी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेतलं. आता या पिठामध्ये आपल्याला जितका आवडतो तितका बारीक चिरलेला कांदा घालायचा, कोथिंबीर घालायची. त्याच्यासोबतच आता याच्यामध्ये सुके मसाले घालूया. तर इथे मी मसाल्याच्या चमच्याने अर्धा चमचा हळद घालतीये आणि त्याच चमच्याने 1 चमचाभर आपल्याला जिरं घालायचं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे तिखटच्या चमच्याने 1 चमचाभर तिखट घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. आता हे सगळं आपण छान असं हाताने आधी पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला भिजवून घ्यायचं. आता हे पीठ ना जास्त पातळ ना जास्त जाड असं बनवायचं नाहीये. याला सरसरीत असं बनवलं जायचं, म्हणजे ते भाकरी बरोबर खायला खूप टेस्टी लागायचं. आता इथे मी हे पीठ सरसरीत असं भिजवून घेतलंय. याची अशी गोळा जर हातावरती बनवला ना त्याचा गोळा सहज बनतो. अशा प्रकारे हे पीठ मी भिजवून घेतले. इथे आपलं हे डांगर तयार झालेलं आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. खायला खूप टेस्टी लागते. भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते. आणि आता आपण गरमागरम इथे भाकरी बनवणार आहोत. हे डांगर भाकरी बरोबर खायला खूप टेस्टी लागतं. आता इथे बघा मी इथे ज्वारी आणि तांदूळ हे मिक्स पीठ आहे, म्हणजे 50% ज्वारी आणि 50% तांदूळ आहेत. तर हे मी दळून आणलं होतं आणि हे मी पीठ घेऊन याच्यामध्ये गार पाणीच घालून याला मी मळून घेते. जर निव्वळ ज्वारीचे पीठ असेल तर याच्यामध्ये मात्र आपल्याला गरम पाणी घालून मग ते मळून घ्यावं लागतं. कारण ज्वारीला चिकटपणा नसतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गरम पाणी घालावं लागतं. याच्यामध्ये निम्मे तांदूळ मिक्स केल्यामुळे या पिठाला चिकटपणा येतो. त्याच्यामुळे साध्या पाण्यानंच हे पीठ मी मळून घेते. भाकरी करताना कधी पण थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मऊसर असं मळून घ्यायचं, म्हणजे आपली भाकरी सुद्धा छान थापली जाते आणि मऊ लुसलुशीत होते. आता जितके आपल्याला भाकरी बनवायची तेवढा गोळा हातावरती घ्यायचा आणि छान त्याला गोल आकार देऊन घ्यायचा. आता परातीमध्ये इथे मी कोरडं पीठ टाकते आणि मग याच्यावरती हा गोळा ठेवून याला खाली वरती असं कोरडं पीठ लावायचं आणि छान ही भाकरी थापून घ्यायची. पूर्वी तर ह्या भाकरी चुलीजवळ बसून केल्या जायच्या आणि परात पायामध्ये पकडली जायची, त्याच्यामुळे ती हलत नव्हती. आता शहरी भाग आल्यामुळं ही परात अशी कट्ट्यावरती ठेवून आपण भाकरी थापतो. भाकरी बरोबर परात सुद्धा फिरते आणि भाकरी काही पटकन बनत नाही. मला तरी कट्ट्यावर भाकरी घालायला अजिबात जमत नाही. तरी सुद्धा मी हाताने परात पकडते आणि ही भाकरी बनवते. माझ्या भाकरी अगदी गोल गरगरीत होतात. इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. इथे मी
ना जास्त जाड ना जास्त पातळ अशा प्रकारे भाकरी बनवून घेतलेली आहे. सगळीकडे एकसारखी ही भाकरी थापून घ्यायची, कुठेही जाड किंवा पातळ अशी करायची नाही. एकसारखी भाकरी थापल्यानंतर ती खायला सुद्धा तितकीच टेस्टी लागते आणि फुगते सुद्धा छान. इथे माझी भाकरी बनवून झालेली आहे. तवा सुद्धा आपला छान इथे गरम झालाय. जी भाकरी थापतानाची वरची बाजू होती ती आपल्याला तव्यावरती खाली करायची आहे आणि जी पिठाची बाजू होती ती वरती करायची आहे. म्हणजे परातीमध्ये जी भाकरी असते ती आपल्याला उलट तव्यामध्ये करायची आहे. आता इथे 1 मिनिटभर ही भाकरी तव्यामध्ये शेकल्यानंतर या पिठाकडच्या बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं. पाणी मात्र सगळीकडे एकसारखं लावायचं. कुठेही भाकरीच्या मधोमध पाणी साचलं नाही पाहिजे, नाहीतर तो भाग कच्चा राहतो किंवा ज्या भागाला पाणी लागलं नाही तिथे तो भाग कोरडा राहतो आणि भाकरी मग खायला चांगली लागत नाही. म्हणून सगळीकडे व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं. आता ही पिठाकडची बाजू सुद्धा भाजायला थोडासा वेळ लागतो आणि मग त्याच्यानंतर अलटी-पलटी करून भाकरी आपली छान इथे आपल्याला तव्यामध्ये भाजून घ्यायची. डायरेक्ट गॅसवरती भाकरी कधीच शेकायची नाही. तव्यामध्ये आपल्याला हळूहळू अलटी-पलटी करत ही भाकरी शेकून घ्यायची. जर भाकरीच्या काठातून हवा जात असेल तर तिथे उलाटण्याने दाबायचं आणि छान ती भाकरी फुगू द्यायची. मस्त इथे टम्म फुगलेल्या आपल्या ह्या ज्वारी तांदूळ पिठाच्या भाकरी होतात आणि या खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात. तर इथे आपली भाकरी सुद्धा तयार झालेली आहे. गरमागरम भाकरी आणि हे डांगर त्याच्यासोबत कच्चा कांदा खायला खूप टेस्टी लागतो. पूर्वी शेतकरी हे पीठ शेतात घेऊन जायचे, त्याच्याबरोबर कांदा आणि मग त्याच्यामध्ये लाल तिखट मीठ घालून हे सगळं मिक्स करून ही डांगर भाकरी शेतामध्ये खाल्ली जायची आणि त्याची चव मात्र खूप भन्नाट असायची. आता मात्र ती चव सुद्धा राहिली नाही आणि तसं जे पारंपरिक पदार्थ सुद्धा बऱ्याच ठिकाणी आता कमी झालेले आहेत. आज हा मी बनवलेला डांगर भाकरीचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.